नमस्कार आणि रामराम मंडळी, मी प्रसाद आपल्या सगळ्यांचं कडक माहिती या आमच्या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत करतो। दरवेळेला काहीतरी वेगवेगळे विषय घेऊन आणि त्यांची माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत असतो। आज सुद्धा एक अतिशय हटके आणि वेगळी माहिती घेऊन आम्ही तुमच्या समोर आलोय। आज आपण जाणून घेणार आहोत जीडीपी या विषयावरची माहिती। जीडीपी म्हणजे काय, त्याचं मूल्यांकन कसं ठरवलं जातं, यावरच आहे आजचा आमचा हा खास कडक माहितीचा एपिसोड। चला सुरू करूया। तर जीडीपी म्हणजे काय, तर जीडीपी म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। देशातील निर्धारित कालावधीत उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांचं एकूण आर्थिक किंवा बाजार मूल्य हे देशाच्या देशांतर्गत उत्पादनाचं व्यापक मापन आहे। म्हणजे आपण त्या दृष्टीने ठरवू शकतो की या देशाचा ग्रोथ रेट कसा आहे। याच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहे, पण हळूहळू सांगूया। देशाच्या अर्थव्यवस्थेचं हे एक मजबूती दर्शवणारं मापन आहे। याकडे बघून हा देश आर्थिक दृष्ट्या किती सक्षम आहे हे मोजलं जातं। सहसा वर्षाकाठी जीडीपी मोजलं जातं, मात्र भारतात दर 3 महिन्यांनी म्हणजेच तिमाहीचा विचार करून जीडीपीची मोजणी केली जाते। काही वर्षांपूर्वी शिक्षण, आरोग्य, बँकिंग आणि संगणक सेवा यासारख्या विविध सेवा देखील यामध्ये जोडल्या गेल्या। जीडीपीचा दर देशाच्या आर्थिक प्रगतीचं प्रतीक असतं। म्हणजे काय, तर सोप्या शब्दात जीडीपीचा दर वधारला तर आर्थिक विकासाचा स्तर उंचावला असं मानलं जातं। थोडक्यात कॉलर टाईट होते। आणि जीडीपीचा दर जर घटला तर आर्थिक स्थिती खालावली असं मानलं जातं। जीडीपी सादर करण्यासाठी 2 स्केल असतात, स्थिर किमती म्हणजेच निरंतर किमती आणि चालू किमती म्हणजेच वर्तमान किमती। निश्चित किमतीचा अर्थ असा आहे की कोणतंही एक वर्ष हे बेस वर्ष किंवा ज्याच्यापासून मोजणी करायची सुरुवात केली जाते असं वर्ष मानलं जातं, म्हणजेच आधार वर्ष मानलं जातं। त्यानंतर दरवर्षी उत्पादनाच्या किमतीत तुलनात्मक वाढ किंवा घट त्याच वर्षाच्या आधारावर निश्चित केली जाते, जेणेकरून हा बदल महागाईच्या आधारावर ऑफसेट होईल। नियंत्रितपणे मोजलं जाऊ शकणारं हे जीडीपीचं प्रमाण असतं। सध्याच्या किमतीच्या आधारे जीडीपी ठरवताना सध्याचा महागाई दर म्हणजेच महागाईचा दर आधार बनवला जातो। हे असं बोलण्यातून समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया। समजा 2010 हे आधार वर्ष म्हणून आपण गृहीत धरलं। 2011 मध्ये आपल्या देशात 1000 रुपये किमतीची 300 वस्तू किंवा सेवा तयार झाल्या आणि आमचा एकूण जीडीपी 3 लाख रुपये झाला। त्याचबरोबर 4 वर्षानंतर म्हणजेच 2015 मध्ये 200 वस्तू आणि सेवा तयार झाल्या, परंतु त्यानंतर त्याचं मूल्य 1500 रुपये झालं होतं। तेव्हा साधारण जीडीपी फक्त 3 लाख रुपये होता, पण जेव्हा बेस इयर पासून पाहिलं तर त्याची किंमत 1000 रुपये असेल। यानुसार केवळ 2 लाख रुपये शिल्लक आहेत। त्यामुळे जीडीपी मध्ये काय नोंदवलं जाईल, घट नोंदवली जाईल। जीडीपीचे प्रकारही असतात। किती प्रकार असतात जीडीपीचे, तर जीडीपीचे 2 प्रकार असतात, नाममात्र जीडीपी आणि वास्तविक जीडीपी म्हणजे एक टेंटेटिव्ह असतो आणि एक रियल जीडीपी असतो। नाममात्र जीडीपी सध्याच्या किमतीवरील सर्व आकडेवारींची बेरीज असते, पण वास्तविक जीडीपी मध्ये महागाईचा परिणाम देखील समायोजित केला जातो। म्हणजेच जर एखाद्या वस्तूच्या किमतीत 10 रुपयांनी वाढ झाली असेल तर महागाई 4% असेल, तर त्याच्या वास्तविक मूल्यातील वाढ केवळ 6% इतकीच मानली जाईल। केंद्र सरकारनं देशाला 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचं स्वप्न ठरवलंय। त्यासाठी सध्याची किंमत म्हणजे नाममात्र जीडीपी आधार बनवला गेलाय। आंतरराष्ट्रीय मुद्रा कोशाच्या मते एप्रिल 2019 पर्यंत भारताची एकूण जीडीपी म्हणजेच नाममात्र थोडक्यात सध्याच्या किमतीनुसार ही 2.972 अब्ज डॉलर्स होती। जगातील एकूण जीडीपी मध्ये
भारताचा 3.36% इतका वाटा आहे. फार मोठे मोठे आकडे आहेत, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय. भारताचा वास्तविक जीडीपी 2011-12च्या स्थिर दरांवर आधारित असलेला आहे 140.78 लाख कोटी. खूप मोठी रक्कम आहे ना. सोप्या भाषेत जीडीपी कसा मोजला जातो हेही आता समजून घेऊया. राष्ट्रीय उत्पादनावरून जीडीपी मोजताना फक्त शेवटचे किंवा अंतिम व्यवहारच ग्राह्य धरले जातात. इतर मधले म्हणजेच इंटरमिजिएट व्यवहार वगळून जी वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत राहते तोच जीडीपी. उदाहरणार्थ, कापसापासून कापड बनतं, कापडापासून कपडे बनतात आणि कपड्यांची त्यानंतर विक्री होते. यात अंतिम व्यवहार हा कपड्यांच्या विक्रीचा आहे, म्हणून फक्त तोच जीडीपी मध्ये पकडला जातो. तसं न केल्यास किंमत दोनदा जीडीपी मध्ये मोजली जाण्याचा धोका असतो. लक्षात येतंय? राष्ट्रीय उत्पन्नावरून जीडीपी मोजताना राष्ट्रातल्या सगळ्या लोकांचं त्या वर्षीचं उत्पन्न किती होतं हे आधी मोजलं जातं. उद्योगात काम करणाऱ्या कामगारांचे पगार, जमिनीचे आणि उपकरणांचं भाडं, दिलेल्या कर्जावर मिळणारं व्याज आणि उद्योगातून होणारा नफा, अशा सगळ्या उत्पन्नांना एकत्र करून जीडीपीची मोजणी केली जाते. सामान्य जनतेसाठी जीडीपी का महत्वाचा असतो? सर्वसामान्य जनतेसाठी जीडीपीची मोजणी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. याचं कारण सरकार नागरिकांसाठी ज्या वेळेला एखादे निर्णय घेते त्यामागे या जीडीपीच्या आधारावर आलेल्या किमती अवलंबून असतात. म्हणजे जीडीपीची ग्रोथ असेल तर अधिक चांगले लोकानुनयी निर्णय घेता येतात. जीडीपी वाढण्याचा अर्थ असा की देश आर्थिक पातळीवर प्रगती करतोय आणि यामध्ये सरकार महत्वाची भूमिका पार पाडतं. कारण सरकारची धोरणं स्थानिक पातळीवर यशस्वी ठरली तरच जीडीपी मध्ये वाढ होत राहते. जर जीडीपी कमी होत असेल किंवा वाढत नसेल तर सरकारला आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे असं समजलं जातं. भारताचा नॉमिनल जीडीपी आहे $2.93 ट्रिलियन आणि पीपीपी या सदरातला जीडीपी आहे $11.321 ट्रिलियन. फार काही मागं नाही होत आपण. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी मध्ये जीडीपी 11.32 याची ट्रिलियन डॉलर्स मध्ये तुलना करता 2020 मध्ये जगातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपला देश 3ऱ्या क्रमांकावर होता. काही वर्षांनंतर भारतीय अर्थव्यवस्था चीनला सुद्धा मागे टाकेल असा काही अर्थतज्ञांचा अंदाज आहे. बघूयात येणाऱ्या भविष्यात नेमकं काय काय बदलतंय ते. तर मंडळी, कशी वाटली आमची आजची कडक माहिती? तुमच्या मनात असलेल्या जीडीपी बद्दलच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आमच्या कडक माहितीच्या एपिसोड मधून नक्की समजली असतील. तेव्हा अशीच वेगवेगळ्या विषयांवरची माहिती घेऊन आम्ही आपल्या समोर येत असतो. तेव्हा आजच आमच्या या कडक माहितीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि तुमच्या सूचना कमेंट बॉक्स मधनं आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. भेटूयात पुढच्या नवीन भागात नवीन इंटरेस्टिंग कडक माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.